Okay, write the next heading. Control statement. Control statement. Control statement. Control statement. काय control statement? माहित आहे कशाला म्हणतात control statement? बोला, माहित आहेत काय? ठीक आहे. For तुम्हाला हा यस फॉर नंतर फॉर इफ एल्स स्विच वगैरे असतील आय गेस, म्हणजे स्विच पण येतं ना Okay. त्याच्यामध्ये. बर ठीक आहे सांगतो. कंट्रोल स्टेटमेंट बेसिकली आता कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय? कंट्रोल करणे. स्टेटमेंटला कंट्रोल करणे म्हणजे कंट्रोल स्टेटमेंट. सो राईट ऑन फर्स्ट वन इफ. फर्स्ट वन काय? इफ किंवा इफ एल्स घेतलं तरी चालेल. डायरेक्टली घेतो मी इफ आणि इफ एल्स. ठीक आहे. सेपरेट इफ सुद्धा घेऊ शकता तुम्ही, पण सेपरेट एल्स घेता येणार नाही. इफ एल्सच घ्यावं लागेल जोडीने. तो राईट ऑन फर्स्ट इफ एल्स. पहिले हेडिंग राईट करा इफ एल्स. असे हेडिंग राईट करा इफ एल्स आणि त्यामध्ये राईट ऑन फर्स्ट सिंटॅक्स. सिंटॅक्स राईट करा. सिंटॅक्स मध्ये इफचा सिंटॅक्स कसा आहे? इफ त्याच्यानंतर तुम्हाला कंडिशन येणार, जसं आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. इफ नंतर कंडिशन येणार तुमची, जे काही कंडिशन असेल ती, आणि कंडिशन जर ट्रू झाली असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल, आणि कंडिशन जर फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. लक्षात घ्या. सिंटॅक्स कसा आहे? इफ म्हणजेच काय? जर तर. इफ एल्सला काय म्हणतात? जर तर. कंडिशन चेक करायचं. जर तर, जसं मी सांगितलं तुम्हाला आता लेटेस्ट एक्झाम्पल सांगितलं होतं की वोटिंग करायचं तुम्हाला. तर वोटिंगचं एज किती पाहिजे तुमचं? 20 किती पाहिजे? 18 पाहिजे. सॉरी, वोटिंगचं एज किती आहे? 18 आहे. जसं की तुम्ही सपोज लायसन्स काढायचं असेल तुम्हाला, ड्रायव्हिंग लायसन्स, त्याचं सुद्धा एज किती आहे? 18 आहे. मग ते तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात की नाही हे कसं डिसाईड केलं जातं? तर चेक केलं जातं की तुमचं एज किती आहे? 18 आहे. तर त्यापेक्षा जर मोठे असाल तुम्ही तरच त्याला इलिजिबल असाल, अदरवाईज इलिजिबल तुम्ही नाहीये. सो कंडिशन मध्ये जर कंडिशन ट्रू झाली म्हणजे हा कंडिशन सक्सेसफुली झाला. ट्रू आणि फॉल्स हा रिटर्न करतो. एकतरी ट्रू रिटर्न करणार आहे आणि एकतरी फॉल्स रिटर्न करणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही घेत असाल इथे तर कंपाईल टाइम एरर येतं. लक्षात ठेवा, इफच्या कंडिशन मध्ये एकतरी ट्रू आलं पाहिजे, एकतरी फॉल्स आलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही काही जरी स्टेटमेंट घेत असाल तर तो कंपाईल टाइम एरर देईल तुम्हाला. एकतरी ट्रू असायला पाहिजे. ट्रू जर असेल तर तुमचा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, आणि जर तुमचा फॉल्स असेल तर तुमचा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. लक्षात येतंय? ठीक आहे. हा झाला तुमचा कंट्रोल स्टेटमेंट पहिला, जो इफ एल्स ज्याला म्हणलं जातं. जर कंडिशन ट्रू असेल तर पहिला ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. त्या ठिकाणी पहा, आपण कन्सिडर करू की कंडिशन काय आहे? ट्रू आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर कुठला ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल? इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. ठीक आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर, सो असं तुम्ही याला ट्रू करू शकता. म्हणजे ट्रू असेल तर हा काय एक्झिक्यूट केला जाईल? इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर कुठे जाईल? तो एल्स ब्लॉकला जाईल. जर कंडिशन तुमची कशी असेल? फॉल्स असेल तर तो कुठे जाईल? एल्स ब्लॉकला जाईल. ट्रू आणि फॉल्स जर तर म्हणलं जातं. सो ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल, अदरवाईज फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल. जर पहिला इफ ब्लॉक एक्झिक्यूट झाला तर तो एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करत नाही. लक्षात ठेवा, एकतरी इफ ब्लॉकच एक्झिक्यूट केला जाईल किंवा एल्स ब्लॉक तर एक्झिक्यूट केला जाईल. असे दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. आता त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं, ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, जस्ट एक ओव्हरव्ह्यू म्हणून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हा सिंपल एक एक्झाम्पल आपण घेऊया. वेट. इफ किंवा एज घेऊया आपण. एज इज इक्वल टू, पहिल्यांदा काय करा, हा एज इज इक्वल टू 21. ओके, सॉरी, इंट एज इज इक्वल टू 21. याच्यानंतर कंडिशन द्या. आता कंडिशन कशी देणार? इफ चेक करणार. काय चेक करणार? एज हा ग्रेटर आहे, एज हा ग्रेटर आहे किंवा इक्वल टू आहे कशापेक्षा? 18 पेक्षा. तरच ही कंडिशन ट्रू येईल. आणि यामध्ये एक लाईन तुम्ही प्रिंट करणार,
system.out.println, yes, you are eligible for voting or ड्रायव्हिंग लायसन. जे काय तुम्हाला करायचं आहे कंडिशन, जे पाहिजे ते तुम्ही डबल कोट मध्ये या ठिकाणी राईट करू शकता. You are eligible for vote. ठीक आहे. अदरवाइज एल्स मध्ये तुम्ही काय करणार, अदरवाइज एल्स मध्ये तुम्ही यू आर नॉट इलिजिबल हा पार्ट राईट करणार. ओके. राईट ऑन एक्झाम्पल राईट करा. ठीक आहे, एवढं वेळ याला, कारण की ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. सो एक्झाम्पल राईट करा. क्लास घ्या, क्लासमध्ये मेन मेथड तुम्ही राईट केलात. मेन मेथड मध्ये इंट एज इज इक्वल टू 21 आणि कंडिशन घेतलात. आता याला कंपाइल करून रन करा. आउटपुट तुमचं काय येणार चेक करा. एज माझी किती आहे, 21 आहे. सो यू आर एलिजिबल फॉर वोट असं तुम्हाला आउटपुट येणार आहे. का, आता याचं एक्झिक्युशन कसं होतं ते पहा वन बाय वन. इफ एज किती आहे तुमचा, 21 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, यस, कंडिशन ट्रू आहे. 21 हा मोठा आहे 18 पेक्षा, सो कंडिशन ट्रू आहे. त्यामुळे इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल, म्हणून तुमचा आउटपुट आला यू आर एलिजिबल फॉर वोट. जर मी या ठिकाणी काय केला, एज तुमचा काय दिला, सपोज 15 एज दिला, ठीक आहे, आणि याला मी काय करतो, कंपाइल करतो, रन करतो. आउटपुट काय येणार आहे तुमचं, ऑब्विसली यू आर, एक मिनिट नॉट राहिलेला आहे इथं. ठीक आहे. सो आउटपुट काय येणार तुमचं, यू आर नॉट इलिजिबल फॉर वोट. का, आता कसं होतं चेक करा. 15 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, मग कंडिशन फॉल्स होईल. फॉल्स झाल्यानंतर तो एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करेल, आणि एल्स मध्ये काय दिलं तुम्ही, यू आर नॉट इलिजिबल फॉर वोट. अशा प्रकारे तुम्हाला आउटपुट येऊन जाईल. क्लिअर. इफ एल्स यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. आहेत कुणाला डाऊट्स? नाही सर, ओके. कळलं. कम्प्लिटेड. सिंपल आहे, याला काय एवढं हे नाही. सेकंड राईट करा, नेस्टेड इफ एल्स. एक्झाम्पल झाला सगळ्यांचा राईट करून. सर लिहायचं अजून एक मिनिट. हा, राईट करा. हा पार्ट लिहिला तरी चालेल, म्हणजे मेन मेथड वगैरे नाही लिहिला तरी चालेल, फक्त तुम्हाला हा मधला पार्ट लिहिला तरी चालेल त्या एक्झाम्पल मध्ये, कारण की तो मेन मध्येच तुम्ही तो एक्झाम्पल राईट करणार. सो याच्यानंतरचे सगळे एक्झाम्पल क्लास राईट नका करू, मेन मेथड राईट नका करू. डायरेक्टली जो लॉजिक आहे तुमचा तो लॉजिक राईट करत चला, कारण की तो मेन मेथड मध्येच तुम्ही राईट करणार आहात. कम्प्लिटेड. राईट. नेक्स्ट, nested if else. Nested if else. Nested if else. आता याचा सिंटॅक्स काय असणार तुम्हाला, इफ एल्स मध्ये इफ एल्स तुम्हाला राईट करायचं आहे, किंवा इफ घेतला तरी चालेल, इफ एल्स घेतला तरी चालेल. म्हणजे एका इफ मध्ये तुम्ही परत एखादं इफ एल्स राईट करू शकताय, आणि तोच दुसऱ्या इफ मध्ये सुद्धा तुम्ही राईट करू शकताय. इफ मध्ये मी परत एकदा इफ घेतला, आणि त्यामध्ये सुद्धा इफ मध्ये मी एल्स सुद्धा राईट केलेला आहे. ठीक आहे, आणि त्यासोबतच एल्स मध्ये सुद्धा फक्त इफ सुद्धा राईट करू शकतो मी, बरं का. एकतर इफ राईट करा किंवा इफ एल्स राईट केला तरी चालेल. ओके, याला म्हणलं तर नेस्टेड इफ एल्स. राईट डाऊन सिंटॅक्स. इफ मध्ये इफ एल्स किंवा एल्स मध्ये इफ एल्स घेतलं तरी चालेल, किंवा फक्त इफ घेतलं तरी नेस्टेड इफ एल्स झालं. कम्प्लिटेड.
nested if else completed or not? Yes, sir. Completed, sir. Completed. Completed. ओके, राईट ऑन नेक्स्ट. नेक्स्ट प्रोग्राम तुम्हाला याचं एक्झाम्पल मध्ये प्रोग्राम काय राईट करायचं तुम्हाला? फाइंड आउट द मॅक्स नंबर ऑफ गिवन 3 नंबर. राईट ऑन क्वेश्चन. फाइंड आउट द मॅक्स नंबर ऑफ गिवन 3 नंबर. फाइंड आउट द मॅक्स नंबर ऑफ गिवन 3 नंबर. फाइंड आउट द मॅक्स नंबर ऑफ गिवन 3 नंबर. म्हणजे तुम्हाला 3 नंबर दिलेले आहेत, त्यामधला तुम्हाला मॅक्स फाइंड आउट करायचा. मग कसं फाइंड आउट करणार मॅक्स? म्हणजे पहिला नंबर तुम्हाला जर सपोज इंट ए दिलेला आहे, इंट ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे सपोज 15 दिलेला आहे. त्यानंतर इंट बी मध्ये त्याने दिलेला आहे 21 दिलेला आहे आणि इंट सी मध्ये इंट सी इज इक्वल टू 5 दिलेला आहे. आता यामधला कोणता मोठा आहे कसं डिसाइड करणार तुम्ही? बोला फास्ट. 21. 21 आहे हे समजलं तुम्हाला, पण कसं समजलं? तुम्ही कम्पेअर केलात, बरोबर आहे का? Compare करून. जसं आपण हा. ओके, सो कम्पेअर करावं लागणार तुम्हाला. आता या ठिकाणी कम्पेअर करताना तुम्हाला नेस्टेड इफ एल्स यूज करावं लागणार. आता याचं लॉजिक कसं लागतं ते पहा. कुठलाही प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही करताय तर तुम्हाला त्याचं लॉजिक आलं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मला काय करायचं आहे, यामधला मॅक्स नंबर फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार? मला पहिल्यांदा काय करावं लागेल? कम्पेअर करावं लागेल. काय कम्पेअर करावं लागेल? ए आणि बी या दोघात कम्पेअर करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे मला असं करा किंवा तुम्ही ए सोबत तुम्ही काय करा, पहिलं बी कम्पेअर करून बघा आणि दुसरं सी कम्पेअर करा. जर दोन्हीपेक्षा ए मोठा असेल तर तुम्ही काय सांगणार? माझा ए हा मोठा आहे, बरोबर आहे का? ए मॅक्स आहे. बी कुणासोबत कम्पेअर करणार? ए सोबत पण कम्पेअर करणार, सी सोबत पण कम्पेअर करणार. ऑटोमॅटिकली तुमचा बी कसा असणार? मॅक्स असणार आहे. आणि जर सी मॅक्स असेल तर या दोन्हीपेक्षा सी मोठा असायला पाहिजे तरच तो कन्सिडरेशन असतो. मग याचा प्रोग्राम राईट कसं करणार? म्हणजे कंडिशन आहे, तुम्हाला माहिती आहे इफ एल्स मध्ये आपण चेक करू शकतो. काय चेक करणार तुम्ही? ए इज ग्रेटर दॅन बी. ए हा ग्रेटर दॅन बी पेक्षा असेल, किंवा याला काय ऑप्शन आहे? एक अँड ऑपरेटर आहे. अँड आणि ऑर ते पण सांगतो मी तुम्हाला. अँड ने काय होतं, परत एकदा तुम्ही चेक करणार ए इज ग्रेटर दॅन सी. ठीक आहे, याला तुम्हाला दोन प्रकारे लॉजिक लावता येतं. अँडचा यूज करा किंवा परत एक खाली इफ एल्स घेतला तरी चालेल तुम्ही. आता मी या ठिकाणी काय केलं, अँडचा मिनिंग काय असतो? याला काय म्हणतात? अँड हा लॉजिकल ऑपरेटर आहे. सो याचं मिनिंग काय आहे की पहिला पण म्हणजे ए हा ग्रेटर आहे बी, ही कंडिशन सुद्धा ट्रू झाली पाहिजे आणि ही कंडिशन सुद्धा ट्रू झाली पाहिजे. जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज तुमचा एल्स ब्लॉक किंवा नेक्स्ट पुढे जाईल तो. म्हणजे पहिली पण कंडिशन ट्रू असायला पाहिजे, दुसरी पण कंडिशन ट्रू असायला पाहिजे. अँड ज्यावेळेस आपण वापरतो, सो दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जाईल, अदरवाइज तो ब्लॉक एक्झिक्यूट केला जाणार नाहीये. म्हणजे मी काय चेक करतोय, ए हा ग्रेटर आहे बी पेक्षा आणि ए हा ग्रेटर आहे सी पेक्षा. जर ट्रू असेल तरच तो काय करतो, मध्ये जा आणि त्यामध्ये एक जस्ट लाईन प्रिंट करू आपण, ए इज मॅक्स, आणि तो नंबर आपण प्रिंट करूया. ठीक आहे, यामध्ये मी काय केलं, ए इज मॅक्स असं एक मेसेज प्रिंट केला. ए इज मॅक्स. ठीक आहे, आणि तो नंबर जो काय नंबर आहे तो प्लस मध्ये नंबर प्रिंट केला. त्याच्यामधला ए वाला मी प्रिंट केला. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, ए हा बी पेक्षा सुद्धा मोठा आहे, ए हा सी पेक्षा सुद्धा मोठा आहे. अँडचा यूज लक्षात येतं, अँडचा म्हणजे ही पण कंडिशन ट्रू असायला पाहिजे आणि ही पण कंडिशन ट्रू असायला पाहिजे. जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि तुम्हाला ए इज मॅक्स येईल. म्हणजे आता कन्सिडर करा की सपोज कन्सिडर करा की याची व्हॅल्यू किती आहे? 30 आहे. याची व्हॅल्यू 30 आहे. मग तुम्ही काय चेक करणार? ए इज ग्रेटर दॅन बी. 30 इज ग्रेटर दॅन बी. बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या? 21 आहे. सो 30 हा ग्रेटर आहे का 21 पेक्षा? येस, कंडिशन ट्रू आहे. मग तो अँड पुढे जातो. ए इज ग्रेटर दॅन सी. सी ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. सो ए ची व्हॅल्यू किती आहे? 30. सो 30 इज ग्रेटर दॅन 5. येस, कंडिशन ट्रू आहे. म्हणजे ही पण कंडिशन ट्रू आहे, ही पण कंडिशन ट्रू आहे. सो तो इफ यामध्ये येतो आणि हा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो आणि तुम्हाला मेसेज प्रिंट केलं ए इज मॅक्स आणि एच आउटपुट 30 देईल तुम्हाला. हा झाला पहिला पॉइंट. क्लिअर? समजतंय? हो सर. ओके, आता याच्यानंतर तुम्ही ए मॅक्स असेल असं कन्सिडर केलं होतं आपण आणि हा प्रोग्राम राईट केला. आता सपोज असं कन्सिडर करा की इथे बी मॅक्स असू शकतो. म्हणजे आपण जे मगाचा एक्झाम्पल घेतला होता 15, आता इथे काय मॅक्स आहे? बी मॅक्स आहे. मग तुम्ही कंडिशन इथे चेक केलात, ए इज ग्रेटर दॅन बी. इथे कंडिशन फॉल्स होईल का? कारण की बी हा मोठा आहे, मग तो एल्स ब्लॉकला एक्झिक्यूट होईल. बरोबर काय? एल्स ब्लॉकला तो आहे. एल्स ब्लॉकला आल्यानंतर तुम्ही परत इथे काय चेक करणार? त्या ठिकाणी चेक करणार. काय चेक करणार? आता इथे दोन प्रकारे तुम्ही
चेक करू शकता. इफ काय चेक करणार, एक तरी ती कंडिशन फॉल्स असेल, म्हणजे ही जर कंडिशन फॉल्स झाली, एक तरी तुमचा बी मोठा असायला पाहिजे किंवा सी मोठा असायला पाहिजे, तरच ही कंडिशन फॉल्स होणार आहे. लक्षात येते का? एक तरी तुमचा बी मोठा असेल तर ही कंडिशन फॉल्स होईल, किंवा एक तरी सी मोठा असेल तर कंडिशन फॉल्स होईल. कारण की ए जर मोठा असेल तर हीच एक्झिक्युशन होणार आहे, हे तुम्हाला माहित झालेलं आहे. म्हणजे आताच्या एक्झाम्पल मध्ये बी मोठा आहे, ठीक आहे. सो आपल्याला परत एकदा चेक करावं लागेल. पुन्हा चेक करावं लागेल जे राहिलेले दोन पार्ट आहेत, म्हणजे बी इज ग्रेटर सी, या दोन्ही मध्ये कम्पेअर करावं लागेल. कारण की तुम्हाला माहित आहे एकतरी ए मोठा, सॉरी बी मोठा आहे किंवा सी मोठा आहे. इथे जर एल्स मध्ये येत असेल तर एकतरी बी मोठा असेल किंवा सी मोठा असेल, हे कन्सिडरेशन झालेलं आहे तुमचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी मेसेज प्रिंट करावा लागेल. काय मेसेज प्रिंट करणार तुम्ही? सपोज बी जर मोठा असेल, इफ बी इज ग्रेटर दॅन सी, तर तुम्ही काय मेसेज प्रिंट करणार? बी इज मॅक्स आणि बी प्रिंट करणार. बी इज मॅक्स आणि बी प्रिंट करणार. लक्षात घ्या मी काय काय करतो तो. आणि एल्स मध्ये तुम्ही काय करणार, यामध्ये जर बी हा मोठा नसेल तर ऑब्विसली एल्स मध्ये लास्टला काय मोठा असणार तुमचा? सीच मोठा असणार आहे. सो या ठिकाणी आउटपुट काय येईल फायनल? सी इज मॅक्स. सी इज मॅक्स. आता तुम्ही पहा रन करून आणि तुम्हाला ते आउटपुट पण येऊन जाईल, ठीक आहे. रन करा, आउटपुट येऊन जाईल तुम्हाला. या ठिकाणी पहा मॅक्स काय तुमचा बी, बी इज मॅक्स आणि 21 मॅक्स आहे. आता आपण व्हॅल्यू चेंज करूया. व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू किती? 30 घेऊन बघूया आपलं लॉजिक बरोबर आहे की नाही ते. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम रन करून बघताय त्यावेळेस त्याचं लॉजिक, म्हणजे त्याचं जर आपण व्हॅल्यू चेंज केली तर लॉजिक चेंज व्हायला नको, बरोबर आहे का? ए इज मॅक्स आला आणि आता फायनल व्हॅल्यू आपण काय करूया, परत एकदा चेंज करून बघूया. सी मॅक्स इथं करू. ओके, सी इज मॅक्स आणि त्याची व्हॅल्यू 65, जी मॅक्स आहे ती मॅक्स व्हॅल्यू आपण प्रिंट केली. लक्षात आलं काय काय केलं? आता व्यवस्थित परत एकदा मी रिपीट करतो काय केलं ते सांग. लॉजिकली मी काय केलं, कम्पेअर केलं. पहिली व्हॅल्यू म्हणजे ए हा कम्पेअर केला कुठल्या? रिमेनिंग दोन व्हॅल्यू सोबत. त्यासाठी मी अँड ऑपरेटर युज केला. अँडचा मिनिंग काय की पहिली कंडिशन ट्रू असेल, दुसरी कंडिशन ट्रू असेल तर तू ही ब्लॉक एक्झिक्यूट कर. म्हणजे यामध्ये जर ए हा मॅक्स असेल तर पहिलाच पार्ट एक्झिक्यूट होईल, दुसऱ्या पार्टला जाणारच नाही. पहिलं लॉजिक. सपोज यामधली कंडिशन जर फॉल्स असेल, म्हणजे एकतरी बी तर मॅक्स असेल किंवा सी तर मॅक्स असायला पाहिजे ए पेक्षा, तरच हा काय होणार? फॉल्स होणार आहे. मग तुम्ही एल्स मध्ये काय चेक करा? बी आणि सी सोबत कम्पेअर करा. जो मॅक्स आहे त्याला मॅक्स द्या. आता इफ मध्ये चेक केलं तुम्ही, बी हा ग्रेटर आहे, सो बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या? ऍज इट इज तो प्रिंट करेल. आणि जर सी ग्रेटर असेल तर सी ची व्हॅल्यू तो काय करेल? प्रिंट करेल. आता एक्झिक्यूट करून आता परत एकदा मी एक्सप्लेन करतो की कसं याचं एक्झिक्युशन होतं. या ठिकाणी ए इज ग्रेटर दॅन बी, ए ची व्हॅल्यू 30 आहे, बी ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू किती आहे? 21 आहे. सो ही कंडिशन ट्रू झाली तुमची, पहिली कंडिशन ट्रू झाली. परत तुम्ही दुसऱ्या कंडिशनला गेलात, ए इज ग्रेटर दॅन सी, ए ची व्हॅल्यू 30 आहे बट सी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या? 65 आहे. सो ही कंडिशन ट्रू होणार नाहीये, म्हणजे तो एल्स ब्लॉकला जाईल. एल्स ब्लॉकला गेल्यानंतर बी इज ग्रेटर दॅन सी, बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या? 21 आहे आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? 65 आहे. सो ही कंडिशन तुमची काय होणार आहे? फॉल्स होणार आहे, ट्रू होणार नाहीये. म्हणून तो ही ब्लॉक एक्झिक्यूट करणार नाही, तो डायरेक्टली एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करेल आणि आउटपुट येईल सी इज मॅक्स आणि 65 हे त्याचे आन्सर तुम्हाला डिस्प्ले केलं जाईल. आणखीन एक गोष्ट आहे, ज्या वेळेस तुम्ही सिंगल लाईन यूज करताय, इफ असेल किंवा एल्स असेल, एकच लाईन जर घ्यायची असेल तर तिथे कर्ली ब्रेसची गरज नाही, म्हणजे याची गरज नाहीये तुम्हाला. आणि एकापेक्षा जास्त असतील, आता तुम्हाला या ठिकाणी पहा 4 लाईन आहेत, आपण काय केलं? कर्ली ब्रेस घेतले. क्लिअर? यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा आता. येस साहस, काय डाऊट्स आहेत? ओके, राईट डाऊन एक्झाम्पल राईट करा. हा डाऊट असतील तर विचारा, कारण की इथून तुमचे लॉजिकल पार्ट स्टार्ट झालेत. पहिला प्रोग्राम जर नाही समजला तर नंतर पुढे काही समजणार नाहीये. काही जरी डाऊट असेल तर विचारा. राईट डाऊन प्रोग्राम. अँड ऑपरेटर समजलं. त्याच्यानंतर इफ मध्ये जर सिंगल लाईन
जर तुम्ही फक्त एकच लाईन असेल तर कर्ली ब्रेसची गरज नाहीये. इथे सुद्धा कर्ली ब्रेस नाही घेतला तरी चालेल, कारण की सिंगल लाईन आहे. जर एकापेक्षा जास्त लाईन इफ मध्ये असतील किंवा एल्स मध्ये असतील तर मात्र तुम्हाला कंपल्शन कर्ली ब्रेस घ्यावा लागेल. इथे मी कर्ली ब्रेस घेतलं नाहीये, लक्षात घ्या. इफ ला पण कर्ली ब्रेस घेतलं नाहीये, एल्स ला सुद्धा कर्ली ब्रेस घेतलं नाहीये, पण या एल्स ला मात्र कर्ली ब्रेस घेतलेलं आहे. का? कारण की एकापेक्षा जास्त लाईन आहेत, त्यामुळे मला तिथे कर्ली ब्रेस कंपल्शन घ्यावंच लागतं. इथे या इफ ला कर्ली ब्रेस नाही घेतला तरी चालेल, कारण की सिंगल लाईनच आहे यामध्ये. ओके, completed. Write on next program. Find out the max number of given 4 number. Find out the max number of given 4 number. Find out the max number of given 4 number. ओके, आता यामध्ये काय करणार तुम्ही? 4 नंबर दिले, ठीक आहे. म्हणजे आणखीन एक नंबर मी घेतो या ठिकाणी. इंट डी इज इक्वल टू सपोज मी काय केलं 88 घेतला. आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय, जसं आपण काय केलं होतं, एक नंबर रिमेनिंग नंबरला तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. यामध्ये कसं केलं होतं, याच्या आधी 2च नंबर होते म्हणून आपण हा पार्ट 2च घेतला होता. आता यामध्ये तुम्हाला चेंजेस काय काय करावे लागतील ते पहा. सो यामध्ये मी काय करेन, एक एक्स्ट्रा लूप लागणार तुम्हाला. कुठला? इफ लूप. एक आणखीन एक परत काय लागणार, इफ ब्लॉक लागणार आहे. त्यामध्ये तुम्ही काय राईट करणार, ए इज ग्रेटर दॅन बी, त्यानंतर अँड ए इज ग्रेटर दॅन सी, परत अँड येणार तुमचा, आणि ए इज ग्रेटर दॅन डी. म्हणजे ए हा जर ए बी सी डी पेक्षा, सॉरी, बी सी आणि डी पेक्षा जर मोठा असेल तर तुम्ही काय करणार, ए इज मॅक्स असा आउटपुट तुम्ही राईट करणार. लक्षात येते का? जर हे सगळे ट्रू असतील म्हणजे ए तुमचा कसा असणार आहे, मॅक्स असणार आहे. पहिल्यांदा ए हा बी सोबत कम्पेअर केला, त्यानंतर सी सोबत कम्पेअर केला आणि डी सोबत कम्पेअर केला. जर सगळे ट्रू असतील तर ए काय झाला, तुमचा मॅक्स झाला. बरोबर आहे का? अदरवाईज एल्स मध्ये तुम्ही राईट करणार आहात सेम जे आतापर्यंत राईट केलं तेच. फक्त यामध्ये तुमचे कंडिशन चेंज होणार. काय चेंज होणार? ए तर ऑलरेडी झालेला आहे, तुम्ही बी सोबत कम्पेअर करणार. हा इथे तुमचा बी येणार, बी इज ग्रेटर दॅन सी आणि बी इज ग्रेटर दॅन डी. बी हा दोघांसोबत कम्पेअर होईल आणि इथे तुमचा काय येणार आहे, बी हा मॅक्स असेल. बी काय असणार तुमचा, मॅक्स असणार आहे. त्याच्यानंतर बी आणि सी झाल्यानंतर डी आणि सी दोघात कम्पेअर करायला लागेल तुम्हाला, ठीक आहे. सो सी आणि डी, सी हा ग्रेटर आहे डी पेक्षा. सो या ठिकाणी काय देणार तुम्ही, सी इज मॅक्स आणि सी ची व्हॅल्यू जी काय आहे ती प्रिंट करणार आहात, आणि एल्स मध्ये डी इज मॅक्स आणि डी ची व्हॅल्यू प्रिंट करणार. सेमच आहे, फक्त एक एक्स्ट्रा लूप तुमचा एक्स्ट्रा झाला, तो कुठला, तुमचा पहिलावाला. एक्स्ट्रा लूप कुठला झाला एक्स्ट्रा, हा एक्स्ट्रा वाढला, म्हणजे ही कंडिशन एक्स्ट्रा वाढली. अदरवाईज बाकी सगळं जर तुम्ही पाहिलात सेम आहे, काहीच चेंज नाही झालं. फक्त एक लूप एक्स्ट्रा त्याने घेतलेला आहे, तो इफ ब्लॉक एक्स्ट्रा घेतलेला आहे, तो पहिलावाला, ज्यामुळे 4 कंडिशन तुमच्या ते झालेले आहेत. आता पहा, डी इज मॅक्स कंडिशन, आउटपुट चेंज काय, इनपुट चेंज करून बघा तुमचं. सो बी इज मॅक्स. लक्षात येत आहे मी काय काय केलं सिनारिओ. आता यामध्ये रन कसं केलं ते पहा. इफ मी तुम्हाला सांगितलं होतं, जर एक लाईन राईट करायची असेल तर कर्ली ब्रेसची गरज नाही. सो या ठिकाणी मी कर्ली ब्रेस घेतलंच नाही. इफ ए हा मॅक्स आहे बी पेक्षा, ए आणि बी मध्ये मॅक्स कुठला आहे, बीच मॅक्स आहे, म्हणजे इथेच पहिल्याच लाईनला तुमची कंडिशन फॉल झाली तर तो पुढच्या लाईन चेक पण करणार नाही. का? कारण की पहिल्याच लाईनला फॉल झालेला आहे. मग तो काय करेल, एल्स पार्टला जाईल. एल्स पार्टला गेल्यानंतर परत तुम्ही त्याला सांगितलं की इफ चेक कर. एल्स पार्ट मध्ये तुम्ही काय राईट केलं, त्याला इफ दिसतं त्याला. लक्षात घ्या, एल्स पार्टला काय आहे, परत इफ गेला, परत कंडिशन चेक केला. बी हा ग्रेटर आहे सी पेक्षा, बी ची व्हॅल्यू किती तुमच्या 98 आहे, सी ची व्हॅल्यू 65. यस कंडिशन ट्रू
आहे. बी हा ग्रेटर आहे डी पेक्षा. 98 इज ग्रेटर दॅन 88. यस कंडिशन इथे पण ट्रू आहे. मग तुम्हाला आन्सर काय आलेला आहे? बी इज मॅक्स आणि बी तुमचा किती आहे? 98 ऍज इट इज प्रिंट केला. जर सपोज आपण बी ची व्हॅल्यू जर कमी केली, बी ची व्हॅल्यू जर तुम्ही काय केलात? कमी केलात म्हणजे बी ची व्हॅल्यू 54 घेतलात तुम्ही, तर ही सुद्धा कंडिशन इथे कुठली कंडिशन फॉल्स होईल? या ठिकाणी ही कंडिशन फॉल्स होईल. कंडिशन फॉल्स झाला की तो खाली जाईल. कशामध्ये जाईल? एल्स ब्लॉक मध्ये जाईल. एल्स ब्लॉक मध्ये गेल्यानंतर परत तो काय कम्पेअर करेल? सी आणि डी मध्ये कम्पेअर करेल. सी हा ग्रेटर आहे डी पेक्षा, कंडिशन फॉल्स होईल, परत एल्स मध्ये जाईल आणि डी इज मॅक्स असं तुम्हाला आउटपुट येईल. लक्षात येईल त्याचं एक्झिक्युशन कंट्रोल फ्लो कसा होतो तो आणि आउटपुट तुमचं. क्लिअर? हा झाला तुमचा नेस्टेड इफ एल्स, ज्यामध्ये मॅक्स 4 नंबर घेतला आणि त्याला काय केलं? फाइंड आउट केलं. राईट ऑन एक्झाम्पल. डाऊट असेल तर विचारा. कुणाला आहे डाऊट? समजलं मॅक्स 3 नंबर मध्ये कसं काढायचं? 3 नंबर मध्ये मॅक्स नंबर कसं काढायचं आणि 4 नंबर मध्ये मॅक्स नंबर कसं काढायचं? अँडचा मिनिंग काय? जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर अँड तुम्ही यूज करणार आहात. यामध्ये कुणाला डाऊट असेल तर विचारा. Complete? Yes, sir. सर स्क्रीन खाली कशी होती थोडी? लक्षात घ्या, सिंगल लाईन असेल तर तुम्हाला कर्ली ब्रेसची गरज नाहीये. ठीक आहे. पण मल्टी लाईन असेल तर 100% कर्ली ब्रेस द्यावा लागेल तुम्हाला. येस कम्प्लिटेड. हा, आता याच्यानंतर नेक्स्ट पहा. आणखीन एक इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं. ठीक आहे. तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. जर सपोज मी या ठिकाणी घेतला इफ, त्याच्या आधी काय घेतलं? सपोज एज इंट एज इज इक्वल टू 21. ठीक आहे. आणि इथे इफ घेतला एज इज इक्वल टू 15 आणि यामध्ये मी राईट केलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल मध्ये एसओपी जस्ट कन्सिडर करा नॉट एलिजिबल आणि एलिजिबल.
काही आउटपुट सांगा. सर इथं डबल इक्वल टू साइन यूज करायला पाहिजे. सिंगल इक्वल टू म्हणजे आपण असाइनमेंट करतो. राईट. सिंगल इक्वल टू जर घेतला तर तुम्हाला हा कंपाइल टाइम एरर येईल. ठीक आहे. डबल इक्वल टू जर घेतला तर मात्र तुम्हाला तो चेक करेल. हा सगळ्यात इंटरव्ह्यू मध्ये जस्ट मोस्टली मल्टिपल चॉईस क्वेश्चनला हा क्वेश्चन विचारला जातो. फक्त सिंगल इक्वल टूच घेतात आणि आपण काय करतो गडबडीत चेक करत नाहीये आणि हा तुम्हाला एरर येतो. लक्षात ठेवा. सो या ठिकाणी तुम्हाला सिंगल इक्वल टू घेऊन चालणार नाही. एक तर डबल इक्वल टू घ्या किंवा लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू घ्यावा लागेल. म्हणजे हा कुठला पार्ट असणार आहे? कंडिशनल पार्ट असणार आहे. याची व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्सच आली पाहिजे. ओके. हा. नेक्स्ट आणखीन काय सांगायचं होतं तुम्हाला यामध्ये. हा, इफ 0 ऐकलं तुम्ही? इफ 0 वगैरे किंवा इफ 1 पाहिलेलं आहे. इफ 0 इफ 1. ठीक आहे. सो जावा मध्ये तुम्हाला इफ 0 किंवा इफ 1 इथे राईट करता येत नाहीये. जसं तुम्ही सी आणि सी प्लस मध्ये जर पाहिलात तर तुम्ही सी आणि सी प्लस मध्ये इफ 0 इफ 1 चालत होतं. इफ 0 चा मिनिंग काय? सी प्लस प्लस किंवा सी मध्ये तर तो फॉल्स असतो आणि कोणतीही पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर घेतलं 1 2 3 4 कुठली व्हॅल्यू असेल तर तो ट्रू असतो. कशामध्ये? सी आणि सी प्लस मध्ये. पण जावा मध्ये इफ जर 0 घेतला तर तुम्हाला कंपाइल टाइम एरर येतो. सो त्यामुळे इफ 0 तुम्हाला तिथे घेता येणार नाही. क्लिअर? हा झाला तुमचा इफ एल्स. ओके. राईट. नेक्स्ट कंट्रोल स्टेटमेंट. इफ एल्स आहे, त्याच्यानंतर स्विच आहे. ठीक आहे. तर तुम्ही स्विच बद्दल थोडंसं पहा. तुम्ही स्विच बद्दल तो काय मी डिटेल मध्ये सांगणार नाही. ठीक आहे. थोडंसं ओव्हरव्ह्यू करून बघा तुम्ही स्विच बद्दल. एक त्याच्यानंतर मिनिट. हा सर मी इफ इंटू ब्रॅकेट 0 घेतलेला ते सी सी प्लस प्लस मध्ये चालून जातो म्हणजे, पण जावा चालत नाही ना? हो जावा चालत. बरोबर आहे. ओके ओके. हा. ओके. हा. नेक्स्ट आहे तुमचं ब्रेक आहे. ब्रेक म्हणजेच काय? ब्रेकचा यूज पहा तुम्ही. ब्रेक हा तुम्हाला कुठे यूज होतो तुमचा? फक्त लूपिंग स्टेटमेंट मध्ये ब्रेकचा यूज करू शकता तुम्ही. लूपच्या बाहेर पडण्यासाठी ब्रेकचा यूज होतो. ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. कंटिन्यू तुम्ही काही यूज करत नाहीये. स्विच पण तुम्ही खूप रिअरली यूज करता. त्यामुळे स्विच बद्दल पण थोडंसं सर्च करा की सिंटॅक्स वगैरे. ठीक आहे. मोस्टली जास्तीत जास्त आपण इफ एल्स यूज करतो. सो त्यामुळे इफ एल्स आणि नेस्टेड इफ एल्स मी सांगितलंय तुम्हाला. राईट. नेक्स्ट लूपिंग स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट पाहिलेलं आहे आपण. लूपिंग स्टेटमेंट. लूपिंग स्टेटमेंट. आता यामध्ये टोटल 3 लूपिंग स्टेटमेंट आहेत. आता मला सांगा की आपण लूप काय यूज करतो? कंट्रोल स्टेटमेंट काय यूज करतो ते समजलं. जर एखादी कंडिशन मला पाहिजे असेल, एखादं मला प्रोग्राम आहे त्यामध्ये कंडिशन टाकायची असेल तर तुम्हाला फक्त कंट्रोल स्टेटमेंटच यूज करावं लागणार आहे. दुसऱ्या स्टेटमेंटने तुम्हाला आन्सर येणारच नाही. म्हणून आपण कंट्रोल स्टेटमेंट घेतलं तुम्ही. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही लूपिंग घेताय तर लूपिंग स्टेटमेंट कशासाठी घेताय सांगा मला? येस. लूप कशासाठी यूज करतो आपण लूपचा? सर टू रिकरिंगली यूज द कोड अगेन अँड अगेन लाईक मल्टिप्लिकेशन करता वगैरे. नाही, कसं असतं माहिती आहे का? जसं ओके ठीक आहे. जसं फंक्शन तुम्ही यूज करताय, कोड रियुजेबिलिटीसाठी फंक्शनचा यूज करताय. बरोबर आहे. आता लूपिंग काय माहिती आहे का? एखादा कोड जर तुम्हाला रिपीटेड एक्झिक्युशन पाहिजे असेल, एखादा कोड जर तुम्हाला काय पाहिजे त्याचं एक्झिक्युशन हे रिपीटेड